नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। श्री ब्रह्मीभूत हरिभक्त परायण रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर यांच्या तैलचित्राची भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढून आर्य वैश्य मंगल कार्यालय मुखेड, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथे कलशस्थापना करण्यात आली आहे। तसेच आता सतत त्या ठिकाणी नामसंकीर्तन, हरिपरायण, हरिपाठ आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत। सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री हरिभक्त परायण यांचे कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे। तसेच दिनांक 26/12/2024 ब्रह्मीभूत हरिभक्त परायण रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिभक्त परायण भानदास महाराज सावळेश्वरकर यांचे गुलालाचे कीर्तन होईल। तर 4:30 ते 5:30 पर्यंत विष्णू सहस्त्रनाम जप होणार आहे। 5:30 ते 6:30 पर्यंत हरिपाठ व रात्री निलेश महाराज किल्लारीकर यांचे कीर्तन होणार आहे। दिनांक 20/12/2024 रोजी शुक्रवारी सकाळी 11 ते 1 हरिभक्त परायण निलेश महाराज किल्लारीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल व कीर्तनानंतर लागलीच महाप्रसाद होईल। या कार्यक्रमास नामवंत गुणवंत गायक, मृदंगाचार्य आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत। तर सतत भजनी मंडळ सेवा देणारे भजनी मंडळ कमळेवाडी व श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ मुखेड यांची विशेष सेवा राहणार आहे। तरी सर्वांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक तथा आर्य वैश्य कोमटी समाज बांधव मुखेड यांनी केले आहे। कार्यक्रमाचे स्थळ आर्य वैश्य मंगल कार्यालय, वासुदेव मंगल कार्यालय शेजारी, तग लाईन मुखेड, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड असे आहे, असे आमचे प्रतिनिधी बाळू ससाने गंगाखेडकर यांनी कळवले आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी पहा। पाहूयात काही क्षणचित्रे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व नित्य ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पहा। धन्यवाद। आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।